नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपले सर्वांचे भावले सर या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. आज आपण मराठी मुळाक्षरांचे इंग्रजी वाचन हा घटक बघणार आहोत. म्हणजेच मराठी मुळाक्षरासाठी इंग्रजीमध्ये कोणती अक्षरे वापरली जातात हे आज आपण अभ्यासणार आहोत. चला तर मग सुरू करूया आपण मराठी मुळाक्षरांसाठी इंग्रजी अक्षरांचा वापर. अ साठी ए हे अक्षर वापरले जाते. आ साठी ए हे अक्षर वापरले जाते. ई साठी आय हे अक्षर वापरले जाते. जी दुसरी किंवा मोठी ई आहे तिच्यासाठी डबल ई हे अक्षर वापरले जाते. ऊ साठी यू हे अक्षर वापरले जाते. तर मोठी ऊ या ठिकाणी डबल ओ हे अक्षर वापरले जाते. ए साठी ई हे अक्षर वापरले जाते. आईसाठी ए आय ही अक्षरे वापरली जातात. ओ साठी ओ हे अक्षर वापरले जाते. औ साठी ए यू ही अक्षरे वापरली जातात. साठी ए यम, आहासाठी ए एच ए. क साठी के आणि बऱ्याच ठिकाणी सी हे अक्षर देखील वापरले जाते. ख साठी के एच. जी साठी ग हे अक्षर वापरले जाते. घ साठी जी एच. च साठी सी एच. छ साठी सी डबल एच. जे साठी जे. झ साठी जे एच. ट साठी टी. ठ साठी टी एच. ड साठी डी. ढ साठी डी एच हे अक्षर वापरले जाते. न साठी यन. त साठी टी. थ साठी टी एच. द साठी डी. ध साठी डी एच. न साठी यन. पी साठी पी. फ साठी पी एच. ब साठी बी. भ बी एच. म साठी यम. य साठी वाय. र साठी आर. ल साठी यल. व साठी व्ही व काही ठिकाणी डब्ल्यू हे देखील वापरले जाते. श साठी यस एच. षटकोनाचा यासाठी यस डबल एच. स साठी यस. ह साठी यच. ळ साठी यल. क्षत्रियाचा यासाठी के एस एच वाय. तर ज्ञ डी एन वाय ही अक्षरे वापरली जातात. म्हणजेच इंग्रजीमध्ये ही अक्षरे वापरल्यानंतर याचा उच्चार मराठीतील कोणत्या अक्षरासारखा होतो हे जर आपल्याला माहिती असेल तर याचा उपयोग करून आपल्याला इंग्रजीतील सोपी शब्द या ठिकाणी वाचनासाठी मदत होते व आपण इंग्रजी वाचनासाठी सुरुवात करू शकतो. धन्यवाद.